विषय गणित भाग 2 आपण बघतोय. त्याच्यामध्ये लेक्चर नंबर 29. प्रकरण पहिलं समरूपता. कालच्या तासाला आपण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय म्हणजे काय बघितलं, बरोबर का. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम, थोडक्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला, BPT असं या ठिकाणी म्हटलं. काय प्रमेय होतं हे शब्दात काय सांगता येतं आम्हाला? विधान काय होतं प्रमेयाचं? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. काल तुम्हाला मी काय सांगितलं होतं, हेच प्रमेय नावं बदलायचं, त्रिकोणाचं समांतर रेषेचं नाव बदलायचं आणि लिहून आणायला सांगितलं होतं. बघूया आता हेच प्रमेय पुन्हा एकदा घेतोय मी इथं सरावासाठी. तुमचं त्या पद्धतीनं आलंय का बघा. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा हा त्रिकोण काढला. या त्रिकोणाला नाव काय देऊया आता इथं? PQ. एका बाजूला समांतर असणारी रेषा, एका बाजूला समांतर म्हणजे ह्या बाजूला समांतर म्हणूया. या रेषेला नाव देऊया L आणि इथं नाव देऊया AB. एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल, इंटरसेक्ट ॲट टू डिस्टिंक्ट पॉइंट, बरोबर आहे का. A line in a triangle, a line which is parallel to one side and it's intersected two sides at two distinct points, बरोबर आहे. दोन भिन्न बिंदूवर छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूला प्रमाणात. दिस लाईन इज इंटरसेक्ट इन प्रपोर्शन, बरोबर आहे. आता पक्ष काय येणार याचा कोण सांगतो? काही पक्ष. त्रिकोण PQR मध्ये इन अ ट्रायंगल PQR, त्रिकोण PQR मध्ये काय हो? रेषा L समांतर रेख QR आणि काय रेषा L काय रेख PQ ला A मध्ये व रेषा L रेख PR ला कुठलं B मध्ये छेदते. इंटरसेक्ट ॲट पॉइंट. साध्य काय करायचं होतं आम्हाला? टू प्रूव्ह PA भागिले QA नाही, एक QA म्हटलं तरी चालते, पण क्रम बदलायचा नाही त्याचा शक्यतो. वरूनच काय देतो ना, PA भागिले AQ बरोबर PB भागिले PR असंच घ्यायचं लावायचं. PA भागिले AQ बरोबर PB भागिले PR. रचना काय करणार हो याची? कन्स्ट्रक्शन आपण म्हणतो त्याला, रचना. काय काय जोडणार? AR आणि BQ जोडला, हा AR जोडला आणि हा BQ जोडला. रेख AR आणि रेख BQ जोडला. ठीक आहे, पुढे सिद्धता सांग काय करणार होता इथं? कोणते दोन त्रिकोण घ्यायचे बोला? PAB व त्रिकोण ABQ मध्ये. त्रिकोण PAB व त्रिकोण ABQ मध्ये काय हो? एरिया ऑफ ट्रायंगल PAB डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABQ बरोबर काय येणार? PA भागिले AQ. काय करण्याला? समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण आहे ते. कळतंय का? काय कारण बघा की, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण उंची कुठली येणार आहे? B वर इथं परपेंडिक्युलर टाकलं पाहिजे, बरोबर की नाही. म्हणजे समान उंचीचे त्रिकोण. याला विधान काय म्हणूया? एक. पुढं त्रिकोण PAB व कुठला त्रिकोण नाव सांगा? AB मध्ये बोला काय येणार आहे?
या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, बरोबर की नाही? म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PAB डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABR इज इक्वल टू, बोला काय होणार आहे? BB छेद BR. काय करण्याला काय क्षेत्रफळ कुठं वालं वर इथं खाली येणार आहे, ते समांतर रेषामध्ये पुन्हा येणार आहे. ते इथं काय येणार आहे आता? समान उंचीचे त्रिकोण इथं सुद्धा, कारण का इथून आपल्याला परपेंडिक्युलर टाकायचं आहे, लंब इथं टाकायचं आहे आम्हाला, म्हणजे याला करून सुद्धा समान उंचीचे त्रिकोण. विधान 2. ठीक आहे. आता पुढं, आता मला सांगा, आता कुठला विचार करायचा आपल्याला? त्रिकोण ABQ, बरोबर आहे का? आणि त्रिकोण ABR. त्रिकोण ABQ व त्रिकोण ABR मध्ये, आता इथून वर आपण बघितलं का नाही, आता इथून खाली समांतर रेषांच्या मध्ये यायचं. ह्या दोन त्रिकोणांच्या मध्ये काय हो? हे दोन त्रिकोण कशात आहेत कळते का? ABQ आणि ABR हे दोन त्रिकोण या दोन समांतर रेषांच्या मध्ये बद्ध आहेत, बरोबर की नाही? म्हणजे काय लिहिणार आहे मी? मध्ये हे त्रिकोण, मध्ये हे दोन त्रिकोण दोन समांतर रेषांच्या मध्ये, दोन समांतर रेषांमध्ये काय म्हणणार आम्ही? AB या एकाच पायावर, कारण का ABQ चा पाया AB आणि ABR चा पण पाया AB, म्हणजे हे दोन, या दोन समांतर रेषांमध्ये AB या एकाच पायावर, व पायावर काय आहेत? उभे आहेत, बरोबर आहे का? पायावर उभे आहेत. पुढं काय? म्हणून त्यांची उंची समान आहे. का उंची समान आहे? उंची कशाला म्हणणार आहे आपण? ABQ या त्रिकोणाचा पाया AB घेतला तर उंची कुठली येणार आहे? हा असा ABQ, AB हा त्रिकोण असा आहे बघा, ABQ. उंची कुठली येणार आहे? हा पाया घेतला AB तर उंची कुठली येणार आहे? A या बिंदू, Q या बिंदूतून कुठे लंब टाकावं लागेल? AB वर लंब टाकावं लागेल का रे? म्हणजे हे अंतर आलं इथं, कळलं का? आणि इथं कुठला दुसरा त्रिकोण? हा दुसरा त्रिकोण असा आहे, बरोबर. इथं काय नाव आहे? R. आता AB पाया घेतला तर उंची कुठली येणार आहे? R वरून याच्यावर टाकलेला लंब. पण ह्या दोन रेषा कशा आहेत? ह्या दोन समान, म्हणजे हे अंतर आणि हे अंतर समान असेल का नाही? समांतर रेषाचा अर्थ अंतर दोन्हीकडे सारखं, त्यांची उंची समान आहे. म्हणून काय म्हणता येईल मला? एरिया ऑफ ट्रायंगल ABQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ABR. काय म्हणता येईल? समान पाया व समान उंची, समान पाया व समान उंची, त्यांचे क्षेत्रफळ समान असतात. पाया समान, उंची समान, बरोबर आहे का? मग आता विधान 1 आणि 2 वर यायचं. म्हणून विधान 1 व 2 वरून काय येणार आहे? एरिया ऑफ ट्रायंगल PAB डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PAB डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABR. बरोबर आहे? कारण याच्याबरोबर हे क्षेत्रफळ आहे, ते का लक्षात बघा. ABQ चं क्षेत्रफळ ABR बरोबर दाखवलं, म्हणजे याच्याशी संबंधित गुणोत्तर काय आली मग आता? PA भागिले AQ बरोबर PB भागिले BR. झालं का सिद्ध? हे लक्षात आलं? फक्त इथली विधानं ही महत्वाची आहेत, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं.
लक्षात आलं? कारण हे दोन त्रिकोण दोन समांतर रेषांच्या मध्ये बद्ध आहेत. यालाच आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम असं म्हणतो. नावं कशीही दिली तरी आम्हाला प्रमेय बरोबर लिहिता आलं पाहिजे. 3 किंवा 4 मार्कासाठी प्रमेय विचारलं जाऊ शकतं हे, त्यामुळे सगळ्यांनाही सोडवता आलं पाहिजे. आता या प्रमेयाचा व्यत्यास, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. काय हो व्यत्यास कशाला म्हणतो आपण? गेल्या वर्षी झाले 90ला. व्यत्यास उलटे विधान केलं, जर तरच्या रूपामध्ये एखादं जर विधान असेल आणि ते जर उलट आपण केलं, जसं तुमच्या इंग्रजीमध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस असतो का नाही, त्या पद्धतीने, बरोबर की नाही? कर्ता अगोदर कर्माला आणायचं आणि कर्म कर्त्याला आणायचं, अशा पद्धतीने जर केलं आणि त्या पद्धतीने जर विधान आम्ही केलं तर त्याला आम्ही व्यत्यास असं म्हणतो. कॉन्व्हर्स ऑफ द स्टेटमेंट असं आम्हाला म्हणता येईल, बरोबर आहे का? म्हणजे शेवटचं विधान अगोदर. आता उदाहरणार्थ एक विधान मी घेतो. समजा जर चौकोनाचे चारही कोण काटकोन व चारही बाजू समान असतील तर तो चौकोन काय असतो? चौरस असतो. स्क्वेअर म्हणतो आपण त्याला, चौरस असतो. अशा पद्धतीचं विधान आहे आपलं. जर तरच्या रूपामध्ये हे विधान लिहिलं आहे. जर चौकोनाचे चारही कोण काटकोन आणि चारही बाजू समान असतील तर त्याला आम्ही काय म्हणतो? चौरस. बघा बरोबर आहे का? चारही बाजू समान, चारही कोण काटकोन, याला मी काय म्हणणार आहे? चौरस. आता हे विधान आम्ही केलं, याचा व्यत्यास काय सांगता येईल? उलटे विधान काय करता येईल? काय म्हणता येईल? एखाद्या नाही, एखाद्या चौरसाच्या असं नाही म्हणता येईल. काय म्हणता येईल? चौरसाचे चारही कोण काटकोन व चारही बाजू समान असतील, असंच विधान करता येईल आम्हाला, बरोबर की नाही? विधान काय करता येईल आम्हाला? चौरसाचे चारही बाजू व चारही कोण काटकोन असतात, चारही बाजू समान व चारही कोण काटकोन असतात. उलटे विधान केलं म्हणजे हे शेवटला इथे पहिल्यांदा घेतलं, बरोबर की नाही? याला आपण त्याचा काय म्हणतो? व्यत्यास. लक्षात आलं? आता याप्रमाणे आपण काय केलं? या ठिकाणी प्रमाणाचं मूलभूत प्रमेय बघितले. काय प्रमेय? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल, बरोबर की नाही? मग याचं विधान काय करता येईल? आता उलटे विधान घेत जायचं. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, एखादी रेषा काय येणार आहे बघा, एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरात विभागत असेल तर ती रेषा काय हो? तिसऱ्या बाजूला काय असणार आहे? तिसऱ्या बाजूला समांतर असते. इथे लक्ष, हा त्याचा व्यत्यास आला. विधान कसं होतं? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, इथे हे विधान अगोदर होतं. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूला प्रमाणात विभागते.
त्रिकोणाच्या एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन बाजूला समान गुणोत्तरात रेशो समान आहेत त्याची, तर ती रेषा काय असते त्या बाजूला तिसऱ्या बाजूला समांतर असते, बरोबर आहे का? हा त्याचा व्यत्यास झाला. आता याचं हे कसं लिहिता येतं, आम्हाला आकृती कशी काढता येते असं देणार बघा आपण. एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरात, त्याला नाव दिले एबीसी, याला नाव दिलं आम्ही पी क्यू, याला रेषा. पक्ष काय येणार आहे याचा? पक्ष काय? त्रिकोण एबीसी मध्ये रेषा एल ही नाही, रेषा एल ही काय? रेषा एल ही AB ला बिंदू P मध्ये आणि AC ला बिंदू Q मध्ये अशी छेदते की काय येणार आहे? समान गुणोत्तरात अशी छेदते की काय हो? AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC. अशा पद्धतीने छेदत्या की जेणेकरून यांची गुणोत्तर कशी येत आहेत? समान. इथं म्हटले बघा, समान गुणोत्तर विभागात असेल तो हा पक्ष आला याचा. आता साध्य काय करायचं आम्हाला? तर ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते. कुठली रेषा? आता रेषा एल किंवा रेषा पी क्यू ही कुठल्याला समांतर असते? बीसी ला. म्हणून रेषा एल समांतर रेख बीसी. लक्षात आलं? हे झालं याचं. तर रचना आता बघा, अप्रत्यक्ष सिद्धता देते. अप्रत्यक्ष म्हणजे काय? तर ही रेषा समांतर नाही असं मानूया. समांतर असते असं म्हटले, मग ही रेषा समांतर नाही असं मानून अप्रत्यक्ष सिद्धता गेल्या वर्षी झालेली आहेत बघा. म्हणजे दिलेलं विधान आहे त्याच्या उलट विधान आपण गृहीत धरायचं. दिलेल्या विधानाचं उलट विधान गृहीत धरायचं आणि त्या पद्धतीने त्याची सिद्धता आम्हाला देता येते. लक्षात आलं? हे काही परीक्षेला विचारलं जाणार नाही, फक्त आम्हाला हे माहीत असावं. अशा पद्धतीनं असेल तर ही गुणोत्तर समान असतात एवढं फक्त माहीत असावं. या उद्देशाने आपण फक्त बघणार आहोत. म्हणजे त्याचं पक्ष आणि साध्य काय कळला तरी सुद्धा आपल्याला पुरेसं आहे. ठीक आहे. आता याच्यावर आधारित आता पुढे जे आहे तीन समांतर रेषा आणि छेदिका आंतरछेदाचा गुणधर्म तो भाग कॅन्सल केलाय. त्यानंतर महत्वाचं प्रमेय होतं असं त्याच्यामध्ये पुढं की कोन दुभाजकाचं प्रमेय, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय, हे पण कॅन्सल झालेलं आहे बरं का. त्यामुळे काय अभ्यासाला नको ते घ्यायला. आता त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर सराव संच 1.2 मध्ये उदाहरण फक्त एकच सोडवायला दिलेले आपल्याला 4. तेवढं फक्त उदाहरण घेऊया. आहे काय? 10वा आहे आणि कुठलं तरी 4 आणि 10 आहे का? चुकीचं 10 आहे की 4 10 आहे. 10वा पण आहे. केले ना बरोबर कोणा? त्यात चुकीच्या पुन्हा केले ते सांगताना केले ते आपण सांगताना चुकीचं सांगितले. दुसरं बघायला पाहिजे मला. लक्ष द्या इकडे बघा. आकृतीमध्ये कोणाची माप दिलेली आणि त्यावरून दाखवा की AP भागिले PQ बरोबर PB आहे. हा AQ भागिले QC. आता प्रमाणाचं मूलभूत प्रमेय इथं वापरले बघा. लक्षात घ्या. कशावरून वापरले इथं? दाखवा की असं म्हटले. कोणाची माप फक्त दिलेली आहेत बरोबर का नाही. ह्याच्यामध्ये ह्या कोणाचं माप दिले 60, ह्या कोणाचं माप दिले 60 बरोबर आहे का. ह्या दोन रेषा आता हा कसला कोण आहे? काय कसला कोण म्हणतो आपण याला? बरोबर आहे का. बघा 9वीत तुम्हाला असं झालंय का? काय आठवतंय का? कसले कोण म्हणतो आपण याला? आता जी खून केली, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे आता मी जी खून केली बरं त्याच्या अगोदरचं हे तरी आठवतंय?
समजा दोन रेषांना एका छेदिकेने छेदले, ट्रान्सव्हर्स लाईन आपण याला म्हणतो. इथं किती कोण तयार होतात या बिंदूजवळ? 4. ह्या बिंदूजवळ किती कोण तयार होतात? 4. एकूण किती कोण तयार होतात? 8. त्यातले कसले कसले असतात? वितक्रम कोण, अंतर कोण, बाह्य कोण. झाले की वितक्रम कोण? वितक्रम कोण अंतर, बरोबर आहे. वितक्रम कोण, अंतर कोण आणि संगत कोण, बरोबर का नाही? मग हा कोण आणि हा कोण, या कोणाला कसले कोण म्हणतो आपण? संगत कोण असं म्हणतो. करस्पॉन्डिंग अँगल, बरोबर का नाही? संगत कोण. लक्षात आलं? संगत कोणाच्या किती जोड्या मिळतात? हा आणि हा पण संगत कोण आहे बरं का. हा आणि हा पण संगत कोण आहे. हा आणि हा पण संगत कोण आहे. किती जोड्या मिळतात? 4 जोड्या मिळतात. 8 नव्हे, एकूण कोण 8, जोड्या 4, बरोबर आहे का? जोडीत असला तर त्याला संगत कोण म्हणायचं. देर आर 4 पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आता हे कसले कोण आहे? तो हे दोन, ह्यांना कसले कोण म्हणायचं? बरोबर आहे, वितक्रम कोण, अल्टरनेट अँगल. लक्षात आलं? यांना काय म्हणतो आपण? अल्टरनेट अँगल. छेदिकेच्या विरुद्ध अँगल आहेत. हे पण अल्टरनेट अँगल आले बरं का, हे आणि हे, बरोबर आहे. 2 पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. आणि हे कसले कोण आले? अंतरकोन. अंतरकोणाच्या किती जोड्या मिळतात? 2. मग दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर होणारे संगत कोण एकरूप असतात. होणारे अंतरकोण काय? अंतरकोण काय असतात? एकरूप असतात, पूरक असतात. अंतरकोण पूरक असतात. त्यांची बेरीज 180 अंश असते. आणि होणारे वितक्रम कोण एकरूप असतात. लक्षात आलं? संगत कोण एकरूप, वितक्रम कोण एकरूप, अंतर कोण पूरक. इयत्ता 9वीला सगळं झालेलं आहे. समांतर रेषा याच्यामध्ये सगळं झालेलं आहे. बघा बघा, आठवतंय का तुम्हाला? दुसरं प्रकरण असेल ते. मग या दोन समांतर रेषा जर हा कोण आणि हा कोण जर एकरूप असतील तर हे कसल्या, या दोन रेषा कशा असल्या पाहिजेत? समांतर रेषा, बरोबर का नाही? कसं म्हटलं मी? बघा की हा आणि हा कोण एकरूप आहे, बरोबर आहे. मग कुठली कसोटी? संगत कोण कसोटी. झालेत का कसोटी? वितक्रम कोण कसोटी, संगत कोण कसोटी. समांतर रेषांच्या बाबतीमध्ये 3 कसोटी आहेत. अंतर कोण कसोटी, त्याचा व्यत्यास, संगत कोण कसोटी आणि त्याचा व्यत्यास, वितक्रम कोण कसोटी आणि त्याचा व्यत्यास. त्याच्यावर आधारित सगळं आहे. याचा अर्थ ह्या दोन रेषा ज्या आहेत त्याच्या वरच्या बाजूला म्हणजे अँगल एपीक्यू काय म्हणता येईल मला इथं? अँगल एपीक्यू एकरूप अँगल पीबीसी, बरोबर. म्हणून रेषा पीक्यू समांतर रेषा बीसी. परंतु हे कसले कोण आहेत? संगत कोण. याचा अर्थ या दोन रेषा कशा असल्या पाहिजेत? समांतर. या दोन रेषा समांतर आहेत. याचा अर्थ काय येणार आहे? दोन समांतर रेषांची ही काय आली? दोन समांतर रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणार रेषा इतर दोन बाजूला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा काय होते? त्यांना प्रमाणात विभागते. म्हणजेच काय येणार आहे? एपी भागिले पीबी बरोबर एक्यू भागिले क्यूसी. झाली सिद्धता. म्हणजे काय म्हणणार आहे मी इथं? संगत कोण. म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय म्हणणार आम्ही? एपी भागिले पीबी बरोबर एक्यू भागिले क्यूसी. एवढंच फक्त लिहायचं आहे. म्हणजे हे कोण आता इथं जर कोणी एकरूप दिले नसते, ह्याचं माप 50 दिलं असतं तर या दोन समांतर रेषा झाल्या असत्या का? नसत्या झाल्या. लक्षात आलं का नाही? म्हणजे केवळ दोन रेषा एकमेकांना समांतर असल्यामुळं याच्यामध्ये होणारे कोण हे एकरूप असतात. लक्षात आलं? ठीक आहे. अजून कुठलं उदाहरण? ठीक आहे. याच्यामध्ये हा लक्ष इकडे द्या.
पुढे आपल्याला बघायचं त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या. वगळलेला भाग सोडून आपण पुढे जातोय आता. त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या. एकरूपतेच्या कसोट्या बाबतीमध्ये आपण काल चर्चा केलेली होती. दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी कोणकोणत्या कसोट्या तो बोला जरा. एकरूपतेच्या कसोट्या कोणकोणत्या काल चर्चा केली होती की आपण त्याच्यामध्ये. कुठली कसोटी? हा, दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी कोणती कसोटी उपयोगी पडते? कालच झालं होतं कालच्या तासाला. तुम्ही सांगितल्या होत्या, बाकीच्या एक दोन मी सांगितल्या होत्या. कुठली? हा, बाबा बा कसोटी. त्यानंतर को कसोटी. काय पण बोलायला नाही. त्यानंतर बाकोबा कसोटी. आणि त्यानंतर चौथी कर्णभुजा कसोटी. आठवते? म्हणजे बाबा कसोटी, बाकोबा कसोटी, कोबाको कसोटी आणि कर्णभुजा कसोटी एकरूपतेच्या बाबतीमध्ये. आता इथं आपल्याला काय करायचं? दोन त्रिकोण समरूप. समरूप म्हणजे कळतंय का? समरूप म्हणजे कळतंय का? काय असतं समरूपतेमध्ये? दोन त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळतात का नाही? जुळतात. काय असते? दिसतात समान म्हणजे प्रमाणात असतात. दिसतात म्हणायचं नाही, दिसण्यावर जायचं नाही, नुसतं प्रमाणात असणं महत्वाचं. बरोबर का नाही? दोन त्रिकोण जेव्हा त्याच्या बाजू प्रमाणात असतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? ते दोन त्रिकोण समरूप आहे. लक्षात आलं? आता समजा हा त्रिकोण काढला आणि हा दुसरा त्रिकोण काढला, बरोबर आहे का? आता हे एकरूप वाटतात का आपल्याला? एकरूप आहेत का नाही? आहेत का? नाहीत एकरूप. हा उचलून याच्यावर ठेवला, जुळणार आहे का तंतोतंत? नाही जुळणार. लक्षात घ्या. मग हे समरूप आहेत का? आहेत. आता समरूप केव्हा म्हणतो आपण? तर बाजू याच्या प्रमाणात पाहिजे. आता हे नुसतं बघून पण नाही बरं का, आपल्याला प्रत्यक्षाचं मोजमाप करावं लागेल. लक्षात आलं? मोजमाप करावं लागेल म्हणजे काय नेमकं? संगत बाजू मोजायच्या, ही बाजू आणि ही बाजू मोजायची. याच्या प्रमाणात ही बाजू पाहिजे. म्हणजे ही बाजू 2 असेल तर ही 4 पाहिजे. ही बाजू 2 असेल तर ही 3 दिली तरी पण चालू शकते, पण इतर बाजू पण त्या पद्धतीनं प्रमाणात. ही बाजू समजा काय असेल? 1.5 असेल तर ही 3 पाहिजे. ही काहीतरी 2.5 असेल तर ही किती पाहिजे? 5 पाहिजे. आता प्रमाणात येत का नाही बघा बरं. याच्या दुप्पट ही, याच्या दुप्पट ही, याच्या दुप्पट ही. पण इथं जर फक्त 4 दिली समजा ही बाजू, तर आहेत का प्रमाणात? नाहीत प्रमाणात. बघा की इथं 2.5 दोन्ही 5 पाहिजे होतं, नाही आलं का? लक्षात आलं? म्हणजे इथं आम्हाला हे दोन त्रिकोण प्रमाणात, बाजू याच्या प्रमाणात नाहीत आणि म्हणून ते समरूप नाहीत असं म्हणता येत. कोण जर मोजले तर समजा हा कोण एक 60 अंशाचा असेल, हा 70 अंशाचा असेल, हा किती अंशाचा असणार आहे? किती असेल? किती? बरोबर आहे 50. कशाला काढलो? कशावरून ठरवलं? त्रिकोणाच्या काय? तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. गेल्या वर्षी झालाय का गुणधर्म? सिद्ध करा. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. बरोबर आहे का? आठवते का अशा पद्धतीचं त्रिकोण काढलं होतं बघा? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आणि मग हे जे कोण आहेत हे सगळे हे कसले कोण आहेत? रेषीय जोडीतील कोण असतात. अँगल्स इन लिनियर पेयर. आणि हे कसले कोण आले मग? आता ह्या कोणाला कसले कोण म्हणतो आपण? ह्या दोन लाईन पॅरलल घेतो आम्ही, समांतर रेषा. आणि ह्यांना आपण काय म्हणतो? अल्टरनेट अँगल, व्युत्क्रम कोन. मग याचं जेवढं माप त्याचं एवढं, ह्याचं जेवढं असेल तेवढंच याचं. याचा अर्थ त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180. आता मला सांगा, या त्रिकोणामध्ये पण याचं माप 60 असेल, हे माप 70 असेल, हे किती असणार आहे? 50. त्रिकोण लहान किंवा मोठा असला, माप प्रमाणात येतात काही कधी. इथं बाजू याच्या प्रमाणात आल्या, पण अँगल कोणाची माप प्रमाणात आली काय? का असं होतं रे? इथं हा 60 आहे म्हणजे हा 30 घेऊया,
हा 70 आहे म्हणजे हा 35 घेऊया, हा 50 आहे म्हणजे हा 25 घेऊया. किती माप झाले या त्रिकोणाचे? इथं 180 अंश आलं आणि इथं किती आलं? 90 अंश. पण असं कुठं आहे का त्रिकोणाच्या तिन्ही कोण लहान त्रिकोणाच्या कोणाचं माप 90 अंश असतं आणि मोठ्या त्रिकोणाचं माप त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. अशी कुठं असते का? नाही. त्रिकोण लहान किंवा मोठा कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंशच असते. लक्षात ठेवायचे. बाजूंच्या मध्ये फरक पडतो का नाही? बाजूंच्या मध्ये फरक पडतो का नाही? बाजू ही मोठ्या ही लहान असू शकते, ही मोठ्या ही लहान असू शकते, असं काहीही घडू शकतं या ठिकाणी. बरोबर आहे. आणि त्यामुळं मग समरूपतेच्या कसोट्या, मग दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी काय पाहिजे या ठिकाणी? समजा हा एक त्रिकोण काढला आणि हा एक त्रिकोण काढला, बरोबर आहे का? याला नाव दिलं ABC आणि याला नाव दिलं PQ. मगाशी मी माप लिहिली या पद्धतीनं. याचं माप 60 आहे, इथं 65 घेतो मी समजा, किंवा याचं माप 70 घेतो मी, याचं 50 घेतो मी, हे पण 70 घेतलं, हे पण 50 घेतलं. हे किती येणार आहे हो माप? 60. या त्रिकोणाचं पण माप किती येणार आहे? 60. आता ज्यावेळेला असं असतं की या दोन त्रिकोणांची माप जर आपण बघितली, हे जेवढं माप आहे तेवढंच हे, म्हणजे संगती कशी लावणार आहे मी? त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये काय हो? अँगल A कॉन्ग्युरंट अँगल, एकरूप आपण त्याला म्हणतो, बरं का? अँगल A एकरूप अँगल P, अँगल B एकरूप अँगल Q आणि अँगल C एकरूप अँगल R. बरोबर आहे का? एकरूपतेच्या खुणा आपण केल्या, तर याला काय म्हणता येतं आम्हाला? म्हणून ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल. समरूपतेची खूण कशी करायची बघा, शिकवण असते. समरूप, सिमिलर असं आपण म्हणतो. एकरूपतेमध्ये हे चिन्ह आपण वापरतो, आडव्या दोन रेखा बरोबर चिन्ह, आणि वर आपण तिरकी रेख करतो. इथं मात्र समरूपतेमध्ये काय करायचं आम्हाला? ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल PQR. केव्हा हो? जर एका त्रिकोणाच्या विधान काय करता येईल सांगा मला? दोन त्रिकोणामध्ये एका त्रिकोणाच्या 3 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत कोणाशी. लक्षात आलं? जोडी कशी लावणार आहे मी? ए ची P बरोबर लावणार, ए ची Q बरोबर लावून चालेल काय? ए चं माप 60 आहे, Q चं माप 70 आहे, एकरूप म्हणता येईल का आम्हाला? एका त्रिकोणाच्या 3 संगत कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत कोणाशी अनुक्रमे एकरूप असतात तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप असतात. यालाच आपण त्रिकोणाच्या समरूपतेची काय म्हणतो? को म्हणजेच ए टेस्ट, अँगल 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 अशा पद्धतीची टेस्ट म्हणतो. काय व्याख्या सांगितली मी? दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदू मधील एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे 3 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत कोणाशी अनुक्रमे एकरूप. लक्षात येते का? 3 संगत कोणाशी अनुक्रमे एकरूप असतात तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप असतात. यालाच आपण काय म्हणतो? समरूपतेची कसोटी. कसोटी, नुसती कसोटी नव्हे, कसोट्या बऱ्याच आहेत, 4 कसोट्या आहेत, त्यातली काय म्हणायचं? ए टेस्ट असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता दुसरी टेस्ट आपल्याला बघायची. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की या कोणाचं माप नाहीच दिलं समजा आपण, बरोबर आहे? ह्याचं माप 70 दिलं आणि याचं 50 दिलं. या त्रिकोणामध्ये पण याचं 70 दिलं आणि याचं 50 दिलं. या त्रिकोणामध्ये माप किती असेल कोणाचं? या किती असेल बरं? 60. ह्या त्रिकोणामध्ये पण किती असेल? 60. म्हणजे 2च कोण दिले, तिसरा दिला का? नाही दिला. तिसरा आपल्याला ठरवता आला का नाही? बरोबर आहे का? कसा ठरवता आला? तर 180 तर त्या दोन्हींची बेरीज काय केली? वजा केली. त्यामुळे तिसऱ्याचं माप आम्हाला बरोबर या ठिकाणी ठरवता आले. बरोबर आहे का? तरी पण हे दोन त्रिकोण एकरूप होतील का नाही? समरूप होतील का नाही? हे दोन त्रिकोण होतील का नाही? समरूप होणार की. अहो तिसऱ्याचं माप याच्याबरोबर याचं माप येतेच की या ठिकाणी, बरोबर आहे का? म्हणजे 2च फक्त दिले. अँगल ए बरोबर P एकरूप दिलाच नाही समजा, अँगल B एकरूप अँगल Q आणि अँगल C एकरूप अँगल R असं जर दिलं तरी पण काय होतं? तरी पण ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल PQR. बरोबर आहे का?
म्हणजे दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एकाच एकसंगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाचे अनुक्रमे एकरूप असतात. एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाशी अनुक्रमे एकरूप असतात तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप होतात. यालाच आपण समरूपतेची कोणती कसोटी म्हणतो? फक्त कोको. म्हणजेच काय त्याला आपण म्हणतो ए टेस्ट. कोको को नव्हे. आता कोको को जरा विसरायचं आणि फक्त कोको लक्षात ठेवायचं. इथून पुढच्या सगळ्या उदाहरणांच्या मध्ये अभ्यासामध्ये प्रश्नांच्या मध्ये या कसोटीचा आम्हाला जास्त वापर करावा लागणार आहे. तिसरा कोण विचारतच घ्यायचा नाही. समरूपतेची ही महत्वाची कसोटी आहे. कोको कसोटी बऱ्याच ठिकाणी याचा वापर आम्हाला करावा लागतो. वर्तुळ हे प्रकरताना शिकवताना सुद्धा आम्हाला याचा वापर करावा लागतो. त्यामुळं टेस्ट ए टेस्ट ही लक्षात ठेवायची याच्यातली. ठीक आहे हे झाले. 36. ठीक आहे. उद्याच्या तासाला आपण पुढच्या दोन टेस्ट आणि त्याच्यावरची उदाहरणं उद्याच्या तासाला आपण बघूया. आता त्याच्यावरची अभ्यास 1.2 वरची उदाहरणं 1.2 वरची उदाहरणं जी आहेत अभ्यासाला कितवं आहे? दुसरं, चौथं, 10वं ही तीनच उदाहरणं सोडून घेऊन यायची. ठीक आहे कर बंद.